हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज केमिस्ट्री ट्रिक्स. आता पाहायला गेलं तर खूप कमी वेळ राहिलेला आहे तुमच्याकडे अभ्यासासाठी. MSCTची एक्झाम जी आहे तुमची 9 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. त्या एक्झाम पिरियडमध्ये आता पाहूयात तुम्हाला कधी तुमचा नंबर लागतोय तो. त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर तुमच्याकडे फक्त 1 महिन्याचाच वेळ आहे. म्हणजे आपण कन्सिडर करूयात आता 25 डेज आहेत तुमच्याकडे. त्या 25 डेजमध्ये तुम्हाला परफेक्टली स्टडी करायचं आहे. ओके, ज्यांची लेट असेल एक्झाम त्यांना ऑब्व्हियसली 1 ते 1.5 महिना नक्कीच भेटणार आहे. तर या पिरियडमध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करायचं तर त्याचं प्रिपरेशन करायचं. आता एका सब्जेक्टचं प्रिपरेशन न करता तुम्ही प्रिपरेशन करताना काय करायचे आहेत तर तुमचं पुढचं टार्गेट काय आहे, PCB आहे की PCM आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे ऑब्व्हियसली स्टडी करणार आहात. तर डेली 3ही विषयांचा तुम्हाला कंपल्सरी स्टडी करायचा आहे. 3ही सब्जेक्ट घ्यायचे. डेली 3ही सब्जेक्टचा एक लेसन कंपल्सरी झालाच पाहिजे. 11चा 12चा कंबाईनमध्ये तुम्हाला सिलेबस आहे. तर त्याच्यानुसार काय करायचं आहे तर डेली एक तुमचा प्रत्येक विषयाचा काय झाला पाहिजे स्टडी हा झालाच पाहिजे. एका चॅप्टरचा स्टडी परफेक्टली झालाच पाहिजे. त्याचे फॉर्म्युलेज असतील. फॉर एक्झाम्पल जर केमिस्ट्रीज पाहायला गेलं तर केमिस्ट्रीचे पार्ट 1मध्ये पाहायला गेलं तर खूप सारे फॉर्म्युलाज आहेत. ते फॉर्म्युले तुमचे लर्न झालं पाहिजेत. त्यानुसार क्वेश्चन्स कसे असतील ते तुमचे परफेक्टली झालेच पाहिजेत. प्रत्येक बघा तुम्ही 12th स्टेट बोर्ड देत असताना काय करत होता की चला रट्टा मारण्यासारखं काम करत होता. तसं तुम्हाला आता बिलकुल करायचं नाहीये. लॉजिक वापरायचं आहे. MCQज जर पाहायला गेले न्यूमेरिकल बेस्ड MCQज पाहायला गेले तर खूप इझी असतात न्यूमेरिकल्स. तुम्हाला पटकन कॅल्क्युलेट व्हावेत या हिशोबानेच ते त्यांनी काय केलेले असतात तर न्यूमेरिकल्स दिलेले असतात. पण ते तुमच्या माइंडमध्ये त्यावेळेस क्लिअर झालं पाहिजे की कुठलं न्यूमेरिकल कधी आहे, त्याचा फॉर्म्युला कुठला आहे हे तुमच्या माइंडमध्ये क्लिअर झालं पाहिजे. ओके, डेली ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तर डेली स्टडी करत असताना काय करायचं आहे कंपल्सरी तर जर तुमचा फॉर्म्युला बेस्ड असेल तर फॉर्म्युले ईच अँड एव्हरी लेसन वाईज काय करा, चॅप्टर वाईज सेपरेट आउट करा. ते एका पेजवर लिहा. तुमच्या भिंतीवर जिथे तुम्ही कुठे स्टडी करत आहात त्या वॉलवर काय करा तुम्ही तिथे स्टिक करा. डेली तुम्हाला ते काय दिसले पाहिजेत फॉर्म्युलेज. हेच अप्लाय करा तुम्ही फिजिक्सला सुद्धा मॅथ्सला सुद्धा. ना बायोलॉजी पार्ट थोडा बऱ्यापैकी इझी असतो. केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथ्सचाच प्रॉब्लेम जरा जास्त होतो ना. ठीक आहे, जर तुम्ही पार्ट सेकंड करायला घेत आहात तर पार्ट सेकंड करताना काय करायचं आहे जेवढ्या कुठल्या नेम रिॲक्शन्स आहेत त्यांचा परफेक्ट स्टडी करा. जेवढ्या कुठल्या नेम रिॲक्शन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या नेम रिॲक्शन्सचे जनरल रिॲक्शन्स लिहून काढा अगोदर आणि त्याला बेस्ट काय करायचे आहे तर तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायचे. जर तुम्हाला जनरल रिॲक्शन्स परफेक्टली समजली तर ऑब्व्हियसली तुम्ही कुठलंही त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल असेल MCQज असेल ते इझिली सॉल्व्ह करू शकता. IUPAC नेम बिलकुल विसरू नका. परत एकदा सांगते, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी हेच सांगितलेले. नेम रिॲक्शन्स, IUPAC नेम, ऑर्गेनिक सेक्शन हा नेम रिॲक्शन्स आणि IUPAC नेमशीच रिलेटेड असतो. दुसरा कुठलाही पार्ट त्याच्यामध्ये नसतो. फंक्शनल ग्रुप परत एकदा बघा. प्रायमरी सेकंडरी टर्शरीचं मिनिंग काय आहे, आयसोनियोचं मिनिंग काय आहे, अल्फा बीटा गॅमा म्हणजे काय आहे हे नीट बघा. सिस ट्रान्सचं मिनिंग काय आहे. साधे साधे कन्सेप्ट असतात. ते जर तुम्ही परफेक्टली केले तर मी गॅरंटी देऊन सांगते की ऑर्गेनिकचे तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. नीटवाले जर प्रिपरेशन करत असताल नीटसाठी तर तुमच्यासाठी 2 महिन्याचा अवधी आहे. कारण की तुमची एक्झाम जी आहे ती 4 मेला आहे. तर तुमच्याकडे त्याच्यासाठी 2 महिन्याचा अवधी आहे. पण जर CETचं प्रिपरेशन करत असाल तर खरंच तुम्हाला प्रिपरेशनची फार गरज आहे. डेली तुमचा 1 लेसन कंपल्सरी ऑल सब्जेक्टचा 1 लेसन झाला पाहिजे. डेली 1 टेस्ट तुमची कंपल्सरी झाली पाहिजे. त्याचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. कुठे चुकतंय हे तुम्ही पाहिलंच पाहिजे कंपल्सरी नाव. ठीक आहे, आय होप सो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच इन्स्पिरेशनसाठी गरजेचा आहे म्हणून मी डेली काढते. बाकीचे व्हिडिओज तुम्ही बघतच आहात. MCQज मी घेतलेच आहे. त्याच्यामध्ये काही ट्रिक तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. ओके, थँक्यू.